नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. आता आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमधलं एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आपला हा पिंपळपार. आणि पिंपळपारच्या बाजूला जे आपलं शासकीय रुग्णालय आहे आणि त्याच्यासमोरच आज तुमच्यासाठी असा एक प्रोजेक्ट घेऊन आलोय, सुमन डेव्हलपर्सचा आयन अंबारी प्रोजेक्ट. तर आपल्या या प्रोजेक्टची ना ही G+7 ची बिल्डिंग आहे. आता हा वाहतुकीचा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकता इथे 1 BHK 2 BHK अवेलेबल आहेत आणि त्याच्याशिवाय खाली आणि फर्स्ट फ्लोअरला कमर्शियल शॉप्स पण अवेलेबल आहेत. तर बिल्डिंग पूर्णच्या पूर्ण कंप्लीट आहे आणि आता यांची कनेक्टिव्हिटी म्हणाल ना तर आपण मालवण मार्केटमध्येच आहोत. इथे मस्तपैकी पिंपळपार आहे, इथे शासकीय रुग्णालय आहे आणि इथूनच डाव्या हाताला गेलात ना तर मालवण जेटी, मालवणचा समुद्र किनारा, मस्तपैकी मालवणचा किल्ला, मालवण फिश मार्केट, इथे जवळ चिवला बीच पण आहे. म्हणजे वेल कनेक्टेड आहे. तुम्ही चालत बीच वरती जाऊ शकता आणि मार्केटमध्ये असल्यामुळे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण काहीच टेन्शन नाही. बाजूलाच हॉस्पिटल पण आहे, प्रसिद्ध शाळा पण आहेत. सो अशा या आपल्या या प्रोजेक्ट मध्ये ना 1 BHK 2 BHK ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह फ्लॅट अवेलेबल आहेत. सगळ्या फ्लॅट्स ला ना मस्तपैकी बाल्कनी आहे आणि बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी आहे. बघा इंटरनल काम चालू आहे. या आता आपला या आयन अंबारी प्रोजेक्ट मधला 1 BHK 2 BHK फ्लॅट आणि त्याच्याशिवाय कमर्शियल शॉप्स बघूया. सो तुम्ही दूरवर बघू शकता मस्तपैकी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि त्याचबरोबर इकडे छानपैकी असा चिवला बीच, आपला मालवणचा किल्ला, या सगळ्या गोष्टी इथेच आहेत. आणि त्याचबरोबर हा आपल्या बिल्डिंगचा टेरेस आहे. टेरेसचं बांधकाम पण ऑलमोस्ट कम्प्लीटच आहे. टेरेस तर बघितलात तुम्ही, भला मोठा टेरेस आहे. ओके, आणि टेरेस वरून तुम्ही मस्तपैकी संपूर्ण मालवण शहराचा व्ह्यू बघू शकता. आणि इथे बघितलं तर समोर बघा मालवणचा किल्ला आहे आणि असं मालवण शहर मस्तपैकी नारळाच्या झाडांमध्ये हरवलेलं. तो आपण आता 7व्या मजल्यावरती आहोत आणि 7व्या मजल्यावरती तुम्ही बघू शकता एक असं प्रायव्हेट असं छानपैकी टेरेस आहे. आणि इथे पण बघा जसं तुम्हाला म्हटलं या बिल्डिंग मध्ये ना 2 लिफ्ट आहेत. ओके, सो बघू शकता 2 इलेक्ट्रिक ऑटोमॅटिक लिफ्ट आणि इथे तुम्हाला मिळणार आहे तर ते 1 BHK आणि 2 BHK. हा एंटर केल्या गेला इथे छान असा हा लिव्हिंग एरिया इथे तुम्हाला मिळतोय. तो किचन आणि किचनला पण छानपैकी व्ह्यू आहे, हवेशीर एकदम मस्त. आणि इथे एक बेडरूम आहे. ओके, सो हा एक 2 BHK आहे आणि इथे पण तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय भारी व्ह्यू आहे ना. ओके, सो इथेच तुम्ही गेलात तर इथे तुमचा सेकंड बेडरूम आहे आणि हा पण मास्टर बेडरूम आहे. आणि इथे पण वॉशरूम आहे. ओके, सो हा एक 2 BHK आहे. पण जर 7व्या फ्लोअरवरती म्हणजे जो टॉपचा फ्लोअर आहे त्याच्यावरती जर तुम्ही 1 BHK बघताय तर इथे 1 BHK पण अवेलेबल आहे. सो बघा का हवा येते छानपैकी, असा छान असा हवेशीर हा लिव्हिंग एरिया आहे. आणि इथे हा किचन आहे आणि त्याच्याशिवाय इथे एक मास्टर बेडरूम आहे. ते पण छान अशी बाल्कनी आहे या मास्टर बेडरूमला आणि हा असा व्ह्यू आहे. ओके, आणि इथे वॉशरूम आहे. आणि 7व्या मजल्यावरती ना 2 1 BHK आणि एक 2 BHK सेलसाठी अवेलेबल आहेत. आणि आता आपण चाललोय ते 6व्या मजल्यावरती. 6व्या मजल्यावरती टोटल 6 फ्लॅट्स आहेत, त्याच्यामध्ये 5 1 BHK आहेत आणि एक 2 BHK आहे. तर चला, सो आता आपण आलोय ते 6व्या मजल्यावरती आणि हा एक 6व्या मजल्यावरचा 2 BHK आहे. सो तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी असा लिव्हिंग एरिया, असा छान व्ह्यू आहे. लिव्हिंग एरियाच्या बाजूलाच एक इथे छानपैकी असा बेडरूम दिलेला आहे आणि त्याचबरोबर इथे आहे तो आपला किचन, हा आपला कॉमन वॉशरूम आहे. आणि बघा मस्तपैकी किचनला पण छान बाल्कनी आहे. जेवण करता करता पण तुम्ही असं मस्तपैकी छान व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. इथे छान बाल्कनी आणि बघा काय भारी वाटतंय ना. आणि त्याचबरोबर इथे आहे तो आपला हा मास्टर बेडरूम, त्याचा वॉशरूम इथे दिलेला आहे आणि मास्टर बेडरूमला पण मस्त बाल्कनी आहे. आणि मस्तपैकी अशी छान नारळाची झाडं, समोरच तुम्हाला सरकारी हॉस्पिटल दिसतंय आणि तिथे आपलं गणपती बाप्पाचं टेम्पल. आज मागे गणेश जयंतीचा उत्सव आहे तर त्याचे सुंदर संगीताचे सूर आपल्याला ऐकायला येतात. इथे बघा या 2 लिफ्ट, जसं तुम्हाला म्हटलं एक नाही 2 लिफ्ट आहेत आणि मस्त बघा चांगले पॅसेज एरियाज आहेत. आणि आपण एक ऑलमोस्ट रेडी फ्लॅट पण बघणार आहोत, पण त्याच्यात हा एक 1 BHK बघून घ्या. तर मस्तपैकी असा लिव्हिंग एरिया आहे आणि जसं मग म्हटलं की व्ह्यूज खूप छान आहेत. ओके, हे बघा काय भारी वाटतं ना. ओके, सो हा लिव्हिंग एरिया आणि इथे किचन आहे. ओके, इथे बघा छानपैकी वॉशरूम आणि किचन आणि त्याचबरोबर इथे किचनला एक मस्त बाल्कनी पण आहे. आता आपण येऊया त्या या 1 BHKच्या मास्टर बेडरूम मध्ये. सो हा इथे वॉशरूम आहे आणि त्याचबरोबर हा इथे आहे हा मास्टर बेडरूम. आणि याला पण बघा इथे छान अशी बाल्कनी दिलेली आहे. नारळाची झाड बघा एकदम जवळच आलंय. तो हा इथे अजून एक 1 BHK आहे 6व्या फ्लोअरवरचा. तर बघा मस्तपैकी लिव्हिंग एरिया, प्रशस्त अशी
बाल्कनी आणि त्याचबरोबर बघा इथे एक कॉमन वॉशरूम आहे. इथे आपला हा किचन आहे. किचनला पण मस्त बाल्कनी, हवेशीर असे हे सगळे फ्लॅट्स आहेत. आणि त्याचबरोबर हा बघा इथे हा मास्टर बेडरूम आहे. सो मास्टर बेडरूमला इथे वॉशरूम आणि मास्टर बेडरूमची अशी ही बाल्कनी. परत आपण आलो आहोत ते एक सॅम्पल फ्लॅट बघायला. ओके, सो बघू शकता याच्यामध्ये तुम्ही डोअर पण बघू शकता, किती छान फिनिशिंग आहे. मटेरियल्स वापरले त्याच्यावरून तुम्हाला क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शनची कल्पना येऊ शकते. सो असा आपला हा लिव्हिंग एरिया असणार आहे आणि त्याला तुम्हाला अशा विंडोज मिळणार आहे. आणि तुम्ही खालच्या टाईल्स पण बघू शकता, मोठ्या मोठ्या टाईल्स आहेत, क्वालिटी कन्स्ट्रक्शन आहे. आणि त्याच्याशिवाय बघा इथे बाल्कनी तुमची, आणि बाल्कनीला पण अशा छान टाईल्स लावलेले आहेत. ओके, सो ही बाल्कनी आणि असा हा छानपैकी असा लिव्हिंग एरिया तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे तुम्ही गेलात ओके की हा तुमचा मस्तपैकी असा स्पेशियस असा किचन आहे. ओके, बघा इकडे मस्तपैकी तुम्ही किचनमध्ये जेवण बनवू शकता. इथे मस्त छान विंडोज लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा तुमचा आहे तो कॉमन वॉशरूम आहे. ओके, सो बघा कॉमन वॉशरूम रेडी. आणि फक्त टाईल्स बघा, असं फिनिशिंग तुम्हाला ऑलमोस्ट मुंबईमध्येच मिळतं. ओके, तेच फिनिशिंग तुम्हाला आज मालवणमध्ये मिळतंय. ज्या प्रकारच्या ब्रँडेड वस्तू वापरलेल्या आहेत तर त्या तुम्हाला बघू शकता तुम्ही, हा बघा. आणि त्याचबरोबर इथे आहे तो आपला बेडरूमला पण छानपैकी असं विंडोज दिलेले आहेत. ओके, आणि हा इकडे आहे तो आपला मास्टर बेडरूमचा वॉशरूम. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला कसं वाटतंय तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. सो अशाच प्रकारचं तुम्हाला मिळणार आहे. आता आपण आलो ते पहिल्या मजल्यावरती आणि तुम्ही आपलं जे शासकीय रुग्णालय आहे ते बघू शकता. पिंपळपार पण इथूनच दिसतोय बघा लांबून. आणि हे आपले सगळे कमर्शियल शॉप्स आहेत. ओके, सो हे आपले फर्स्ट फ्लोअरला आणि ग्राउंड फ्लोअरला आहेत. ओके, आणि ज्यांना जे वॉशरूम दिलेले आहेत ओके तर ते पण इथे समोरच आहेत. ते बघा ते तिथे वॉशरूम आहेत. सो याचं पण काम ऑलमोस्ट कम्प्लिशनवरती आहे. तर हे पण लवकरच यूज व्हायला सुरुवात होईल. आणि त्याच्याशिवाय बघा तिथे पण एक वॉशरूम दिलेलं आहे. सो मल्टिपल वॉशरूम आहेत आणि असे छान असे कमर्शियल शॉप्स आहेत. आणि ग्राउंड फ्लोअरला पण आहेत, ते तिकडे पण जाऊ. आणि समोर तुम्ही आपला पिंपळपार बघू शकता. इथे आपलं आहे शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि मध्ये फक्त एक बिल्डिंग आहे. आणि या बिल्डिंगच्या बाजूलाच आपला हा प्रोजेक्ट आहे, आयान अंबारी प्रोजेक्ट. सो बिल्डिंग ऑलमोस्ट कम्प्लीट आहे आणि याच्या ग्राउंड फ्लोअरवरती अशी शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला मेन मार्केटमध्येच इथेही शॉप्स भेटतात, कमर्शियल शॉप्स. ओके, सो त्याचं पण काम ऑलमोस्ट कम्प्लिशनलाच आहे. सो कसा वाटला आपला हा सुमन डेव्हलपर्सचा आयान अंबारी प्रोजेक्ट. आपली G+7ची बिल्डिंग पूर्णच्या पूर्ण रेडी आहे आणि ऑलमोस्ट पदेशन जवळच आहे. सो जर तुम्ही मालवणमध्ये 1 BHK 2 BHK नाहीतर कमर्शियल शॉप्स बघताय ते सुद्धा मार्केट एरियामध्ये, समोरच आपला पिंपळपार आहे, इथे आपलं शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. त्याच्याशिवाय मालवण मार्केट पण इथून जवळच आहे. इथून तुम्ही स्ट्रेट पुढे गेलात तर मालवण जेटी आहे, चिवला बीच पण जवळ आहे. आपलं गणपती मंदिर म्हणा किंवा सुवर्ण गणेश मंदिर म्हणा किंवा मालवण फिश मार्केट, हे सगळं एकदम हाकेच्या अंतरावरती आहे. तर असा मालवण मार्केटमध्येच जर तुम्ही तुमच्या राहण्यासाठी 1 BHK 2 BHK फ्लॅट बघताय आणि तो सुद्धा अशा व्ह्यू सकट आणि अशा कनेक्टिव्हिटी सकट, तर आयान अंबारी प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट करू शकता. फ्लॅट फटाफट सेल होत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला 1 BHK 2 BHK किंवा कमर्शियल शॉप्स घ्यायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.